आमच्या जवळील मित्र असतील तर आमच्याच गावातील एक संघ आपण पाहतोय श्रीराम बहुनुली संघ. श्रीराम बहुनुलीसाठी लाख लाख शुभेच्छा या मॅच साठी आणि बेस्ट ऑफ लक. तेवढ्याच शुभेच्छा मी देईन चिखलोली संघाला सुद्धा. स्वयंसेवकांना विनंती असेल आयोजकांकडनं मात्र जिथे आपण उपस्थित आहेत त्या ठिकाणी चाणक्याने बाउंड्री लाईनने लक्ष देऊन थांबा आणि आपल्याला जेवढं होता होईल तेवढं सावलीचा वापर करा कारण खूप कडाक्याचं ऊन आपण पाहतोय. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 24 चेंडू पूर्वार्धाचे. पहिला चेंडू स्पेस केला जाईल. गोलंदाज दीपेश शाह या गोलंदाजीवर जे पी डॅमिनकडनं गोलंदाजी केली जाते. सलामीवीर जोडी मैदानात जात असताना संतोष लष्के ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक अंकुश चिडे एक हार्ड हिटर. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपला मिस करून हा जातोय. पहिला चेंडू फुलावल्याचा चेंडू त्या चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. टायमिंग झालं असतं नक्कीच चौकार भेटला असता तर टायमिंग झालं नाही आणि त्यानंतर पंचांनी हा चेंडू इथे मात्र खराब चेंडू घोषित केला आहे. सुरुवात खराब झाली चिखलोली गावसंघाकडनं आपण पाहतोय. हा ही चेंडू इथे मात्र डॉट अँड डिलिव्हरी अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. पहिला चेंडू स्पेस करत असताना संतोष लस्के ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा हिरो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल चिखलोली संघाच्या अगेन्स्ट. विचार केला तर 50 ते 55 धावा ठेवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी. हा चेंडू ओव्हर पे चेंडू होता. गॅप विश्लेषण केलाय काटपेन सायने चेंडू चाललाय. अप्रतिम फटका खोदून काढला होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू संतोष लस्केसाठी होता. बक्षणार नाही आणि चौका येतोय. मिडी विकेट बाउंड्री लाईन फार. पहिला संघर्षमय चौका. थँक्यू डीजे मास्टर. संघर्ष करत असताना पहिला चौकार आलाय आणि चौकार काय येणार नाहीये. P1चं षटक हाताळलं जात आहे तळड्याल सर्कलच्या बाहेर. फक्त आणि फक्त 2 शतरक्षक. एक आता मात्र पाहायला गेला तर डीप मिड विकेटला आणि एक पाहतोय आपण लॉंग अपला. दरम्यान ह्या 2 धावा काटपीच्या सहाय्याने पुन्हा एकदा चेंडू आला होता. छत्र तेच निवडलं होतं तर आता त्या ठिकाणी विचार केला तर फिल्डर तैनात होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये इथे मात्र मिड विकेटचा शतरक्षक होता. त्याने मात्र चेंडू अडवला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सर केलं. पलकावर धावसंख्या तब्बल 7 धावा ऑन बोर्ड. हा चेंडू यस यस इट इज वाईट. चांगली धावसंख्या. सुरुवात खराब झाली आहे चिखलोली संघाच्या माध्यमातून आणि हा वाईटच्या सुरुवात धावे त्याने 8 धावा धावपलकावर 8 धावा. चांगली गोलंदाजी. ते मात्र मिस टायमिंग शॉट आहे. विश्लेषण खेळलाय प्रणित सरकलाय शॉट मिड ऑन मधनं आणि फाईला हदरा इथे मात्र श्रीराम बहुनुली संघाला लागत असताना संतोष लस्के बॅक टू पॅव्हिलियन. डीजे डीजे मास्टर थोडं लक्ष द्यायचं आहे. याच दरम्यान हा सामना एन्जॉय करण्यासाठी खूप लाडके प्रेक्षक वर्ग आपण आले. त्या प्रेक्षक वर्गांचाही सहर्ष मनापासून स्वागत असतं. याच दरम्यान माननीय श्री शिवनाथजी दुर्गे साहेब यांचं आगमन झालं गेले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच एन्जॉय करतात आमच्या या समालोचन कक्षामध्ये आमचे लाडके गावचे संदीपजी पाटील. त्यानंतर एक भावी आमदार रविकांतजी पाटील या सर्वांचं आगमन झालं गेलं. त्यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर या श्रीराम हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कॅप्टन सिलेक्शन काढला जातोय. का कॉर्नर रिजन मध्ये फटका सजवलाय.
स्ट्रेट लाईन मध्ये होता आणि चौकार येतो. चौकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या पुढे सरकेल. डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. ऑन बोर्ड श्रीराम बहोनोली क्रिकेट सिंगिंग 12 म्हणजेच 12 धावा एका घड्याच्या मोबदल्यात. चांगली धावगती एन्जॉय करतात आमचे लाडके संदीपजी पाटील आणि रेवकांतजी पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरसे स्वागत. आणि श्रीराम बहोनोली संघाचं प्रेरणास्थान आधारस्तंभ योगेशजी पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. हा चेंडू पंचांची दाद मागत असताना फलंदाज यस इट इज वाईट आणि वाईट चेंडू घोषित केला आहे. वाईट चेंडूच्या सहाय्याने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंपला खूपच मिस करून हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावला होता. आतापर्यंत विचार केला या दीपेशचा तर 3 चेंडू वाईट फेकले जात आहेत दीपेशच्या माध्यमातून आणि 2 चौकार आलेत दीपेशच्या या गोलंदाजीवर. पिवांचा षटक हो ओव्हर स्टाक उडवलाय. स्टेट ड्राईव्ह अप्रतिम फटका स्लॉट मध्ये चेंडू होता फेकून दिलाय. जेपी डॅम या प्लॉट मध्ये अंकुश चिडेचा धबधबा मात्र दाखवत असताना डीजे आज मला जॉईंट झाले गेलेत. भास्कर आणि विशाल सांबारे या साहेबांचंही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नक्कीच साहेब बोलावं लागेल कारण आयोजक आहे तुम्ही. दरम्यान आमचे लाडके ऑपरेटर ओमसाई एमटीचे प्रेरणास्थान स्टायलिश बॉय इंस्टाग्राम किंग रोशन फराड आणि कॅमेरामॅन सागर फराडचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. MTC हे नाव ऐकलं ना तर नक्कीच क्लॅरिटी आणि क्वालिटी हे त्यांच्या रक्तात मात्र वाहिली जाते. नक्कीच अप्रतिम क्लॅरिटी आपण पाहतोय. वन डाऊनचा फलंदाज मैदानात जात असताना पवन पाटील मॅन फ्रॉम श्रीराम बहोनोली अप्रतिम दर्जाचा फलंदाज नेहमी त्याच्या माध्यमातून सलामीची फलंदाजी केली जाते. आता कुठेतरी योगेश पाटील यांची आगळी सोच वेगळी सोच आपण पाहतोय. ओ वॉटर स्टॉक इथे मात्र कॅप्टॅच्युलेशन खेळला आहे. फ्रंट इथे होते थर्ड स्लिपला कॅप्टॅच्युलेशन खेळायचं होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी अद्यापर्यंत विचार केला तर पहिल्या गोलंदाजीने खूप मार खाला गेला. तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्या. पण बॅटमधनं विचार केला तर पहिल्या चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाबा आली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धापलकावर धावसंख्या 20 या अंकावर. पवनने जे कामगिरी करायची होती ती कामगिरी इथे मात्र केली गेल्या. फुलानेचा चेंडू होता ते मात्र फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धावली जाईल का. कीपर इनकडे हा थ्रो आणि चुकीचा थ्रो पैकी तिथे भुगतान भोगावं लागत आहे. सिंगल होती त्या ठिकाणी कन्वर्ट केलं थर्ड या अंकावर मात्र 3 धावा रोखू शकत नाही. मिस टायमिंग शॉट होता अंकुशचा मात्र फुलाने हा चेंडू खराब चेंडू होता फेकून द्यायचं होतं. अंकुशच्या बॅटमधनं 3 धावा तर हल्ल्या गेल्यात अजूनही आणि एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटलाय. वैयक्तिक विचार केला अंकुशचा तर 13 धावसंख्येवर खेळ केला जातोय अंकुशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. थोडासा मार खाला जातोय. अप्रतिम स्टॉक उडवलाय. मिस टायमिंग शॉट आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जाईल. शेट ड्राईव्ह फटका सजवला होता आणि गॅप शॉट सिलेक्शन. दुष्काळात 13वा महिना डीजे डीजे का ताट होणार नाही या माना कारण अंकुश सारखं फलंदाज मैदानात आहे. त्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार पाहिला गेलाय आणि आता मात्र पवन का थांबणार नाही. इथे मात्र पवनच्या बॅटमधनं सुद्धा एक मिस टायमिंग मिसफिल्डच्या माध्यमातून चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या येऊन टपलेत ऑन बोर्ड 27 लॉस ऑफ 1 विकेट. पुल्लर लेंथ मिस टायमिंग शॉट आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शत्रक्षक तैनात होता. आता मात्र चुकी नसेल. दुसरा हादरा पवन पाटीलच्या या स्वरूपात श्रीराम बहोनोली क्रिकेट क्लब या संघाला.
फटका चांगला होता, मात्र त्या ठिकाणी फील्ड सजवली होती. मी म्हणेन अप्रतिम फटका होता पवनच्या बॅटमधनं. हाही षटकार पाहायला भेटला असता जर फिल्डर त्या ठिकाणी नसतात तर. जर तर या शब्दाला महत्त्व दिलं जात नाही या क्रिकेटमध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतो, कमबॅक गोलंदाजी, हो ओढ गोलंदाजी, त्रिपळ तीच. इथं मात्र दांडी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहे. अंकुश बॅक टू पवेलियन, तू चल मैं आया असं समीकरण चालू झाले आता मात्र या श्रीराम बहुनुले संघाचं. ओव्हर टू द डिझ. इथे मात्र चेंडू समजला नाही, या चेंडूची लाईन समजली नाही. या यॉर्क लेनचा हा चेंडू होता अंकुशसाठी आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. ती पळचित दांडी गुल केली जाते. तू चल मी आया याचं समीकरण श्रीराम बहुनुले सिंगाचं. हार्ड हिटर इन ॲक्शन मध्ये मनोज फादीर आपण पाहतोय. या मनोजचा विचार केला तर बरेचसे सामने मनोजने स्वतःच्या ताकदीवर फलंदाजीवर जिंकून दिल्या. तिथे मात्र मिस टायमिंग शॉट, हॅट्रिक इथे मात्र प्राप्त केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय केशवच्या माध्यमातून. केशवची गोलंदाजी आवडली असेल तर केशवसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर टू द डिझ. धावसंख्येवर एक विकेट होता. त्यानंतर कुठेतरी चांगली फलंदाजी केली होती आणि तिथं फलंदाज बाद झाला गेला ना पवन. तिथून मात्र बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद झाले गेले आणि 27 या धावसंख्येवर फलंदाज बाद झाले गेले 4. यस अंपायर, यस आयोजकांची संपर्क साधा बा. पॅनल्टी आहे नाही ना? नाही या नाही या. यस आयोजक सांगतात नाही या. चला चिखलोली संघ सहकार्य करा मित्रांनो. यस पेनल्टी नसेल. ऑन स्ट्राइक प्रकाशला पाहतोय आणि सुरेश नॉन स्ट्राइकला पाहतोय. लगापाट 3 फलंदाजी मात्र बाद झाले गेल्या. 27 या धावसंख्येवर 4 गडी बाद झाले गेल्यात या श्रीराम बहुनुले संघाचा. विचार केला तर चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 19 धावा आल्या होत्या. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, गोल्डन स्पॉटचा वापर केला जातो. गोलंदाज जे पे डॅमिनकडनं गोलंदाजी केली तर संदीपच्या माध्यमातून. खूप दांडगा अनुभव या संदीपला. अनुभव इथे मात्र पन्नाला लाभावं लागेल आणि थोडंसं बॅकफुटला आला मी म्हणेन श्रीराम बहुनुले संघ. कारण प्रकाश मिडल ऑर्डरची फलंदाजी आपण पाहतोय. हाई चेंडू डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल श्रीराम बहुनुले संघाला. कारण थोडंसं बॅकफुटला जात असताना हा चेंडू इथं मात्र शॉर्ट पिच होता. गॅपच्या सिलेक्शन केला. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट होती. काव कॉर्नर मिड विकेट मधनं चेंडू जाईल, फरार होईल. येतोय मात्र या प्रकाशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर चौकार ठिजे.
थर्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्कीच. कॉर्नर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय या श्रीराम बहुनोली संघाच्या. 3 चेंडू अद्याप प्रकारच्या माध्यमातून डॉट खेळले जात आहेत. चांगला फलंदाजी प्रकारचा विचार केला तर आता मात्र कुठेतरी दडपणामध्ये फलंदाजी केली जाते. हा ही चेंडू फटका चांगला आहे. विसेफ मध्ये सजवला जातोय. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कंप्लीट केली जाते, तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का आणि यस तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 3 धावा कंप्लीट केली जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग आणि फिटनेस. नक्कीच दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्ही खेळाडू आदिवासी समाजातून बिलॉंग करत आहेत आणि आदिवासी समाजाचा विचार केला तर आजवर खूप फिटनेस अँड स्ट्रॉंगनेस या आदिवासी समाजामध्ये आपण पाहतोय. हा ही चेंडू इथे मात्र फटका मिस टायमिंग शॉट होता. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का? एकच धाव असेल. एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाही या श्रीराम बहुनोली संघाला. अप्रतिम गोलंदाजी आणि गोलंदाजी कशी करावी, कमबॅकिंग गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण देत असताना गोलंदाज संदीप आपण पाहतोय. ओ टू द डी जे. दरम्यान आमच्या लाडके माननीय श्री उमेशजी सांबारे या साहेबांचं आगमन झालं गेले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आयोजकांच्या भूमिकेत आपण त्यांनाही पाहतोय. आयोजक असतील सुद्धा उमेशजी सांबारे या साहेबांचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत असेल. थोडंसं बॅकवुडला आलाय श्रीराम बहुनोली संघ. अद्याप श्लॉगरचं षटक असेल. 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे विचार केला तर 11.67 सरासरी गाठली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर काय गोलंदाजी केली मी म्हणेन या केशवने, कमबॅकिंग गोलंदाजी. 27 धावा 2 ओव्हर मागे होत्या. विचार केला तर 8 धावा धावफलकावर होत्या. 8 धावा खर्च केल्या होत्या केशवने आणि 3 विकेट इथे मात्र प्राप्त केल्या होत्या. तो मात्र एक गोलंदाज आपण पाहतोय, नेवका गोलंदाज अंडर 20चा हा गोलंदाज अनिरुद्ध. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ सम मिस टाइम फटका होता. क्रॉस द लाईन खेळायचं होतं, फ्रंट फुटला आले होत्या आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चोरटी धाव म्हणेन मी, धवळ्या दिसा चोरटी धाव इथे मात्र चोरली जाते श्रीराम बहुनोली संघाकडनं. 36 धावा धावफलकावर लागत असताना धावफलकार आपण पाहतोय. विचार केला तर चांगली रणगती पाहतोय. सतीश स्कोरर आपण पाहतोय. सांबारे परिवार आम्हाला जॉईन झाला गेलाय आणि दरम्यान गळफास लावून घेतला गेल्या प्रकारच्या माध्यमातून. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होत्या आणि सुनील पाटील होते अजूनही बॅकअपसाठी. चांगली फलंदाजी, खोलवर फलंदाजी आपण पाहतोय श्रीराम बहुनोली संघामध्ये. चांगली गोलंदाजी रनआउटच्या स्वरूपात. विकेट सॅक्रिफाय करावी लागली प्रकाशला, कारण प्रकाशचा विचार केला तर एक चौकार आला होता, एक दुहेरी धाव आली होती, 4 चेंडू डॉट खेळले होते. तर चांगला दर्जाचा फलंदाज आपण पाहतोय. अजूनही विचार केला तर काही कारणास्तव दुखापती असताना किसन लसके हा फलंदाज अजूनही इनॅक्शनमध्ये असेल. काही कारणास्तव त्याच्या माध्यमातून प्रॅक्टिस थोडीशी जमत नाही आहे आणि एक चांगला फलंदाज आहे किसन लसके आपण पाहतो या श्रीराम बहुनोली संघाच्या माध्यमातून. ओ स्टॉक, अप्रतिम फटका मिड ऑफ बॅटच्या मिडलचा हा इथे मात्र जागा बनवली होती शॉटसाठी. शॉट चांगला होता, क्रॉस द लाईन खेळली होत्या. मिस टायमिंग थोडासा शॉट झाला गेला. सुरेशमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ठासून ठासून भरल्या आणि ती क्षमता आणि गुणवत्ता दाखवण्याची खरी वेळ यस आता आली गेल्या. हा चेंडू इथे मात्र वाईट चेंडू घोषित केला. यस इट इज वाईट. अतिशय चांगले पंच जय पवार साहेब आपण पाहतोय. यस जे पी पॅनल्स
ही पंच आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत चांगली. चला चिखलोली संघ का वेळ घेत आहे. आयोजकांची वारंवार सूचना येते तुमच्या या चला सामना स्पीडअप करा. पंचा चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये आहे. चेंडू पुढला जागा बनवायची होती. शॉट खेळला होता. क्रॉस द लाईन खेळ होती. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का. यस नाही या एक धाव कंप्लीट केली जाते आणि 39 या आकड्या 40 या आकड्यावर येऊन ठेवली. 40 हवा. अजूनही कायचा विचार केला तर स्लॉगरचे काहीशे चेंडू शिल्लक. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. स्कोरर सांगत असताना चला स्पीडअप करा. तर नेक्स्ट मॅच जामील गाव बनाम जय वाघोबा बोहनोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉचमॅन साठी संपर्क साधायचा आहे. हा चेंडू आउटसाइड धाव स्टंप लेग स्टंपला थोडासा मिस करून चालला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का नाही या यस एक धाव येईल. 41 धावा डबल कव्हर. लास्ट चेंडू आपण पाहतोय. लास्ट पण डिलिव्हरी दिस इनिंग पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 41 धावा डबल कव्हर लागले गेल्यात. इथून मात्र एखादा मोठा फटका खेळावा लागेल. शेवटचा चेंडू काय दपलय या चेंडूवर. सिंगल विकेट डॉट. 1 धाव 2 धाव 3 धाव चौकार षटकार आणि फुल आर्लेनचा हा चेंडू होता. चुकी केली अभिमन्यन सुरेशने आणि फटका फसला गेला आणि डॉट चेंडू. पूर्वार्ध इथे मात्र संपलं गेलं. 41 धावा येणारे 24 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज असेल. डीजे बजाव. बोहनोली संघाचा कर्णधार आणि जांभीलगाव संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लगेचच टॉचमॅन साठी संपर्क साधायचा आहे. कारण पूर्वार्ध संपलं गेला आणि पूर्वार्धाचा विचार केला तर श्रीराम बोहनोली संघाने 41 धावा जमा केल्या. 42 धावांचा फाटला करावा लागेल. आज मात्र कुठेतरी कमतरता भासली जाते या श्रीराम बोहनोली संघाला. रुपेश वाधीर आपण पाहतोय एक चांगला हाडीटर आहे आणि तेवढाच ताकदीचा गोलंदाजही आहे. लगेच श्रीराम बोहनोली संघाने 41 धावा दाबलकावर जमा केल्यात आणि 42 धावांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. सलामीची जोडी. चला चिखलोली संघ लगेचच मैदानात जायचं आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा या बनवाव्या लागतील तुम्हाला त्या सामन्याचा जिवंत करायचा आहे. तर लगेचच
42 धाबा या बनवाव्याच लागतील सामना जिंकायचा असेल तर. चला फलंदाज येईन वा. जो वाघोबा बोवली संघाचा कर्णधार जे गैलोबा जांभील गाव संघाचा कर्णधार आमच्या समाधी उपस्थित झाले गेलेत. वैभव आले गेलेत तर टॉचविन साठी यायचं आहे. केशव आणि संदीप ही जोडी मैदानात आपण पाहतोय. 42 धाबा बनवाव्या लागतील. यायचंय माननीय श्री शिवनाजी दुर्गे याच पंचांचा ग्रीन सिग्नल शिवनाजी दुर्गे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा आपण टॉचविन करूया. यस इट इज वाईड चेंडू. जशी सुरुवात झाली होती या चिखलोली संघाकडनं तशी सुरुवात इथे मात्र श्रीराम बोहनोली संघही करत असताना खराब सुरुवात. हा चेंडू इथे मात्र टॉपेज फलंदाज इथे मात्र सेफ असेल. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता पंडित लसकेला आपण पाहतोय आणि एक धाव आली गेल्या सिंगल धाव मात्र आली गेल्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल सामना जर जिंकायचा असेल. फ्रंट फुटला आले होते जागा बनवली शॉट खेळण्यासाठी आणि येतोय या बॅट्समन संदीपच्या बॅट मधनं षटकार आलाय. फ्रंट फुटला हाते होते जागा बनवली स्क्वेअरले क्षेत्र निवडला आणि फेकून दिला तर जांभिवली सिंगाने टॉस जिंकला गेलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे जांभिवली संघाच्या माध्यमातून. हा चेंडूचा विचार केला तर खूप खराब चेंडू फेकला होता योगेश पाटील यांनी कारण खूप लॉर फुलटाचा हा चेंडू होता. हाही चेंडू इथे मात्र जागा बनवली. पुन्हा एकदा मिस्टामिक शॉट झाला गेला एकदा कंप्लीट केली जाते आणि किसन येथील चेंडूवर बॅकअप दिलं जाते प्रकाशच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विचार केला तर 10.25 ची सरासरी करायची आहे आणि एक षटकार आलाय एक वाईट आले आणि एक डबल धावा आले गेले म्हणजेच 9 धावा पलकावर अप्रतिम फटका सजवलाय. इथे मात्र व्हाईस सेफ मध्ये संदीप इथे मात्र थांबणार नाही. एक षटकार आला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आहे तुझे. फुलाल्यांचा हा चेंडू होता खराब चेंडू आपण पाहतोय आणि चौकार येतोय पाण्यात गेला. नवीन बॉल द्यायचा लगेचच चौकाराच्या मदतीने अपलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 18 धावा. विचार केला या ओव्हरचा तर पहिला चेंडू वाईट फेकला होता त्यानंतर एक सिंगल त्यानंतर षटकार आला म्हणजे 8 धावा 2 चेंडूवर खर्च केला त्यानंतर 2 धावा म्हणजे 10 धावा आणि बॅक टू बॅक हे 2 चौकार 18 धावा अपलकावर जवळजवळ अर्धा पल्ला पार केला जातोय
योगेश पाटीलला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे दोन चेंडू इथे मात्र सांभाळून टाकावे लागतील कारण सामना अद्यापर्यंत जिवंत आहे. श्रीराम बोहनुले संघासाठी पुलावर लाईन खराब चेंडू बक्षणार नाही. चुकीला माफी नसेल. फुल्लारलेंचा हा चेंडू होता आणि सामना इथे मात्र एक ओव्हर समाप्तीनंतर 55 षटकामागे तब्बल 24 धावा खर्च केल्या जात आहेत योगेश पाटील यांच्या माध्यमातून. तब्बल जवळजवळ विचार केला तर अर्धा पल्ला इथे मात्र वार केला जातोय. चांगली फलंदाजी लवकर सामना संपवण्याच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. या चिखलोली संघाच्या माध्यमातून आणि संदीपचा विचार केला तर 5 चेंडू 22 धावसंख्येवर खेळत असताना हा संदीप आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. बॉल टू रन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पंडितला आपण पाहतोय. इथं कमबॅकिंग गोलंदाजी काय असतं ही करावी लागेल कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर श्रीराम बोहनुले संघासाठी सुद्धा 19 धावा आल्या. त्यानंतर 8 ओव्हरचं षटक फेकलं तर विचार केला तर 24 धावा जमा केल्या जातात चिखलोली संघाकडनं. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चालला. व्हिसेपमध्ये फटका सजावला होता. एकदा कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी सुरेश येतील चेंडूवर. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील. संयमी क्रिकेट या केशव आणि संदीपच्या माध्यमातून 2 धावा एकवटल्या जातील. 26 धावा दाखल करा. 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज होती. इथून तर सामना हिसकावला जाईल का. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच दरम्यान अप्रतिम फटका स्लॉट मध्ये चेंडू होता. ओव्हर पिच चेंडू होता. सोडणार नाही. सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय केशव आणि षटकार आला आणि षटकारच्या मदतीने दाखल का धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 32 धावाटीचे. धावा अजूनही 10 धावसंख्येची गरज. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का नाही. संदीपने स्वतःला थांबवलं गेलं. एकच धाव त्याला ठाऊक झालंय. आता मात्र चेंडू जास्त आहेत आणि धावा मात्र कमी लागता जात आहेत. विचार केला तर 33 धावा दाखल कव्हर लागल्या गेल्यात. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. 85 धावा मागितले जाते. कॉटबी यांचे अपील केले होते. एकटा गोलंदाज पंडितने आणि डॉट चेंडू आला आहे. त्यापैकी विचार केला तर 14 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 14 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना एक हलकासा सन्मान दिला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. मनोज येतोय. हे मनोजचा विचार केला ना तर श्रीराम बोहनुले संघाचा सर्वाधिक चांगला शतरक्षक मानला जातो या मनोजला. हा चेंडू 9 चेंडू विचार केला तर दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय. न खाता पिता पुट भरला जात आहे. यस फ्रीट असेल ना पंचा. यस फ्रीट असेल. 7 धावसंख्येची गरज असेल. तब्बल सामना जिंकण्यासाठी 35 धावा दाखल काबर. मिस टायमिंग शॉट आहे. फ्रीट आहे मात्र झैल घेतला तरी विकेट इथे मात्र दिली जाणार नाही. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव रन आउट नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. तर उर्वरित समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एका मोठ्या फटक्यापासून लांब आपण पाहतोय विजयापासून या चिखलोली संघाला. डीजे बजाव. तर MIDC एक उद्योजक आपण पाहतोय. तर वालजीबाई यांना विनंती असेल आपण यायचंय लगेच स्टेजशी संपर्क साधायचा. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. आयोजकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. येणारे 12 चेंडू
आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा, विचार केला तर 7 चेंडू एक्स्ट्रा आहेत या चिखलोली संघापुढे. चेंडू फ्रंट फुटला आले होते आणि फक्त एका धावेपासून लांब ठेवलं जात या पूर्णतः मॅच फिनिश केली जाते. 11 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज असेल. विचार केला तर एक चांगला स्कोर होता. 41 धावा 42 धावा बनवायच्या होत्या. सलामीची गोलंदाजी करत असताना योगेश पाटील यांनी थोडासा मार खाला गेला आणि 24 धावा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. योगेश पाटील यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मात्र करता आली नाही. आई चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आणि आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता आणि फेकून दिला. काउक कॉर्नर त्यांच्या डोक्यावरनं पिक मॅक्झिमम एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार संदीपच्या बॅट मधनं आपण पाहतोय. आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करत असताना हा चिखलोली गावसंघ तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. नो डाऊट अबाउट संदीप ज्याने वैयक्तिक धावा बनवल्या गेल्या. तब्बल विचार केला तर 33 धावा 42 धावांचा पाठलाग करत असताना 33 धावा